त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता हे सिद्ध होईल, ते मग तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. राजाराम काकांवर जो हल्ला झाला त्याचा संशय पोलिसांना प्रियांकावर आहे, म्हणून पोलिसांनी प्रियांकाला अटक केली. शिवाय पोलिसांनी मलाही विचारलं की तुमचा तिच्यावर काही संशय आहे का म्हणून. तू काय म्हणालीस? मी हो सांगितलं. वकील साहेब, शार्दूल साहेबांनी ताई साहेबांना घर सोडून जायला सांगितलं. काय? असावरी माझ्यावर मी चुकलो. माझा शब्द मी पाळू शकलो नाही. पण विश्वास ठेवायच्यात माझी खरंच काही चूक नाही. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केले, पण नशिबापुढे माझं काही चाललंच नाही. माझे सगळे प्रयत्न फोल ठरले. आणि आज माझ्यामुळे तुझ्या बाबांना त्यांचं राहतं घर विकावं लागलं. खरं तर या माझ्या अपराधाला क्षमा नाहीये, पण तरीही जमल्यास मला माफ कर. आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे? जे व्हायचं ते होऊन गेलंय. आता तुमच्या क्षमा मागण्याने माझ्या बाबांचं गेलेलं घर परत नाही येणार आहे. असं तू काळजी करू नकोस. मी त्यांना यापेक्षा मोठं घर घेऊन देईन. खरंच तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही. आणि तुम्ही जरी त्यांना यापेक्षा मोठं घर घेऊन दिलं ना तरी आमचं जे घर आहे ना ते त्यांनी परत येणार नाहीये. आमचं बालपणीचं घर, ते घर म्हणजे फक्त 4 भिंती आणि छप्पर एवढंच नव्हतं. त्या घरात आठवणी होत्या. आईच्या, माझ्या, बाबांच्या, अंतराच्या, आमच्या सगळ्यांच्या आठवणी. आम्ही एकत्र घालवलेले कितीतरी आनंदाचे क्षण. आमच्यातलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सगळं होतं त्या घरात. आता त्या घराबरोबरच हे सगळं विकलं गेलंय. ते सगळं कसं परत आणणार? सांगा ना तुम्ही ते सगळं कसं परत आणून देणार आहात आम्हाला? असवरी, मला माहिती आहे की तू त्या घराशी इमोशनली खूप अटॅच्ड होतीस. मला माहिती आहे. पण खरंच विश्वास ठेव माझ्यावर, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं ग. खरंच नाही केलं. मला कोणीतरी फसवलं या सगळ्यामध्ये. माझ्यावर आता काय परिस्थिती आहे ते मला ठाऊक आहे. असं आणि आत्ता या क्षणी मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. आणि अशा वेळी तू जर खचून गेलीस तर मी काय करू? असावरी, मला सांग. असावरी, प्लीज सावर स्वतःला.
तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता. तुम्हाला माझ्या आधाराची गरज आहे, पण मग माझ्या बाबांचं काय? तुमच्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेवर लोन घेतलं माझ्या सांगण्यावरून. तुम्हाला ते फेडता आलं नाही म्हणून त्यांनी स्वतःचं राहतं घर विकलं आणि आता ते रस्त्यावर आलेत. त्यांना कोण आधार देणार आहे सांगा ना? कोण आधार देणार आहे त्यांना? मला मला थोडा वेळ द्या सबरी. मी तुझ्या बाबांचे सगळे पैसे परत करेन. सगळे. मी काही वाटेल ते करेन. मी कसंही करीन, पण तुमची शाळा, तुमचं घर, सगळं त्यांना परत मिळवून देईन. विश्वास ठेव माझ्यावर. प्लीज विश्वास ठेव. मॅडम, अहो काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. अहो तुमच्यासारख्या चांगल्या घरच्या स्त्रीची अवस्था बघवत नाही. अहो कशाला या भानगडीत पडताय? सगळं सांगून टाका. तुमचा त्या माणसाची काय संबंध आहे ते सांगून टाका. कोण माणूस, कुठचा माणूस? मी खरंच नाही ओळखत कोणाला. प्लीज मला सोडायचं. मी खरंच काही केलेलं नाहीये. मला इथे नका डांबून ठेवू. मी नाही राहू शकत इथे. मला खूप त्रास होतोय. होणारच. तुम्हाला या गोष्टींची सवय नाहीये. ऐशो आरामात लाईफ जगल्यात तुम्ही. पण मॅडम, आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल. कारण आता तुमची रवानगी सेंट्रल जेलमध्ये होणार आहे. तिथलं जीवन तर यापेक्षाही कठीण आहे. खायला प्यायला थड मिळत नाही. उंदीर, पाली, झुरळ यांच्यासोबत रात्र काढावी लागते. तिथं तुम्हाला अनेक कैदी मिळतील. त्यापैकी काही कैदी खुनी, दरोडेखोर, जे तुमच्यासारख्या नव्या कैद्याचं जीवन कठीण करून टाकतील. कसं राहणार तुम्ही या सर्वात? प्लीज प्लीज सर, मला सोडा इथून. मी खरंच काही केलेलं नाहीये. त्या राजाराम पांढरेंवर झालेल्या हल्ल्यात माझा काही एक संबंध नाहीये. मॅडम, हे बघा, आज ना उद्या हे सत्य जगासमोर येणारच आहे. त्यावेळेस मी तुमची काहीही मदत करू शकणार नाही. हां, जर तुम्ही आज मला हे सगळं सत्य सांगितलं ना, तर कदाचित मी तुमची पण मी काही केलेलंच नाहीये. तर मी काय सांगू तुम्हाला? मी खरंच काही केलेलं नाहीये. हो, मला माझ्या मित्राला फोन करायचाय. मला माझ्या वकिलाला भेटायचंय. मला एक फोन करून द्या. एकच फोन. ते शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही खरं सत्य मला सांगणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही कुणाशीही बोलू शकणार नाही. मॅडम, माझा एक रेकॉर्ड आहे. आजपर्यंत घेतलेली प्रत्येक केस मी सॉल्व्ह केली आहे. त्यासाठी मला जे करावं लागलं ते मी केलंय. आजपर्यंत मी तुमच्याशी खूप सभ्यतेने, संयमाने वागलोय. पण माझ्या संयमाची तुम्ही परीक्षा घेऊ नका. नीट विचार करा आणि निर्णय घ्या. आजची रात्र आहे तुमच्याजवळ विचार करायला. इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच काही केलेलं नाहीये. मला जाऊ द्या. इन्स्पेक्टर साहेब, माझं ऐका तरी. हवालदार, तुम्ही तरी सांगा ना. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काही केलेलं नाहीये.
खरंच काही केलेलं नाही हो, खरंच काही केलेलं नाहीये. मी खरंच काही केलेलं नाहीये, मला सोडवा इथून. असावरी तू काळजी करू नकोस. माझे प्रयत्न चालू आहेत. मी काही ना काहीतरी करून पैशांची व्यवस्था करीन. तुम्ही प्लीज मला खोटी आशा लावू नका. तुम्ही कुठून आणि कसे जमा करणार आहात पैसे? हे घर गहाण टाकू. हो दादा, माझं बँकेच्या मॅनेजरशी बोलणं झालंय. तो आपल्याला 50 लाखापर्यंत लोन द्यायला तयार आहे. अरे ऑलरेडी माझ्या नावावर एक. दादा, हे लोन मी माझ्या स्वतःच्या नावावर काढणार आहे, कारण हे घर माझ्या नावावर आहे म्हणून. आपण हे पैसे भरून ही परिस्थिती थोडे दिवस थोपवून ठेवू शकतो. तेवढ्या वेळात आपण दुसरीकडून कुठून तरी पैशांची व्यवस्था करू शकतो दादा. अरे पण आधी दादा, हे संकट आपल्या घरावर आलंय आणि आजवर या घरावर जेव्हा कधी संकट आलंय तेव्हा तू ते एकट्याने त्याला तोंड दिलेस. आणि आज पहिल्यांदा मला काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळते, तेव्हा मी मागे हटू नाही शकत. हे घर माझ्या नावावर आहे, पण तुमच्या दोघांचाही तेवढाच हक्क आहे या घरावर. दादा, वहिनी आणि तुमच्या दोघांपेक्षा इतर कुठलीही गोष्ट मला महत्वाची नाही आहे. आपण लवकरात लवकर हे घर गहाण टाकू आणि त्यावरती लोन घेऊया. आधी पण तू मानसीला विचारलंस का? तिचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? ती काय म्हणणार आहे? वहिनी, प्रश्न आपल्या इब्रतीचा आहे, तुझ्या बाबांच्या शाळेचा आहे. ती नाही म्हणणार नाही. एक मिनिट. माझं मत न विचारता त्यांना वाटेल ते सांगू नका. हे घर गहाण ठेवणं मला मान्य नाही. बाबा, काय करताय? काय नाही, जुनी कागदपत्र दिसली ती चाळत होतो. माझ्या आजोबांच्या काळातली कागदपत्र आहेत. तेव्हापासून राहतोय आपण इथे? हो. माझ्या आजोबांनी आपलं शेत विकून हे घर घेतलं. घर कसलं, फक्त 2 खोल्या होत्या. आठवतंय मला, मी लहान होतो खूप, 5-7 वर्षांचा. आजूबाजूला ओसाड जमीन होती. नंतर मग माझ्या बाबांनी या 2 खोल्यांना घराचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मग ती जबाबदारी मी अंगावर घेतली. पुढे मी आणि धनंजयने मिळून वरचा मजला बांधला आणि मग या 2 खोल्यांना एका टुमदार घराचं स्वरूप आलं. पुढे तू, नेहा, सावरी, नील, तुम्ही सगळे लहानाचे मोठे इथेच आलात. तुझी आई पण याच घरात गेली. सावरीचं लग्न झालं, डोहाळ जेवण झालं. सुखदुःखाचे सगळे प्रसंग या घराने बघितलेत, अनुभवलेत.
आपल्या कुटुंबाचा एक एक भाग होतं हे घर. पण म्हणतात ना, या जगातली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, संपणारच. आपलाही सहवास इतकाच होता या घराशी. आता तो लालवानी येईल आणि या घराचं काय करेल कोणास ठाऊक. असं कसं? आपण त्याला सांगूयात ना की हवं तर घराला डागडुजी कर, या माळ्यावर आणखी 2 माळे उभे कर, पण हे घर पाडू नकोस. हा, असो, चला आवरावर करायला हवी. संध्याकाळपर्यंत निघायचंय आपल्याला हे घर सोडून. हे घर गहाण ठेवायचं ऑप्शन मला मान्य नाही. का करायचं आपण असं? दादांनी त्यांच्या बिझनेससाठी काढलेलं हे कर्ज आहे. सगळ्या बिझनेसची मालकी त्यांची आहे. तुम्ही मालक नाही आहात त्या कंपनीचे. सगळ्या इस्टेटीत फक्त हे घर तुमच्या नावावर आहे. 10% पार्टनरशिप तरी आहे का तुमची त्या बिझनेसमध्ये? मग त्यांच्यासाठी आपण हे घर गहाण का ठेवायचं? मानसी, हे काय चाललंय तुझं आपलं आणि परक? त्या कंपनीत मी काम करतो. तोच तर फरक आहे ना. तुम्ही त्या कंपनीत काम करता, मालक नाही आहात. आणि ते मालक आहेत. मुळात म्हणजे हे घर माझ्या नावावर आहे. त्यात तुला बोलण्याचा काही एक हक्क नाही. मला माहिती होतं तुम्ही हे बोलाल म्हणून. कायदा एकदा नीट तपासून पहा. या सगळ्या इस्टेटीत माझा अर्धा हिस्सा आहे. तुमच्याशी लग्न केलंय मी. उपरी नाहीये मी या घरात. उपरी नसलीस तरी हे बोलून परकी मात्र नक्की झालीस. कुठल्या तरी सार्वजनिक शाळेसाठी आपलं घर गहाण ठेवणं हे मला चूक आणि इलॉजिकल वाटतंय. मानसी, ती कुठली तरी सार्वजनिक शाळा नाहीये ग. माझ्या बाबांचा जीव आहे त्या शाळेवर. त्यांनी आपल्या कंपनीसाठी ती शाळा गहाण टाकली केवळ माझ्या सांगण्यावरून. आपल्याला ते लोन फेडता आलं नाही म्हणून त्यांनी त्यांचं राहतं घर विकलं. गहाण नाही टाकलं ग, विकलं. आणि तू असं बोलतेस? हे बघा वहिनी, तुमच्या बिझनेससाठी दादांनी ती शाळा गहाण टाकली. हे तर तिकडे नोकरी करतात. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की आपल्या कंपनीसाठी नोकरदार स्वतःचं घर गहाण ठेवायला तयार होतात म्हणून? त्या कंपनीला मी स्वतःची कंपनी समजतो. समजता, पण नाहीये ना. तुमच्या मालकीची नाहीये. मानसी, 1 मिनिट बोलू द्या मला. मुळात भावनांची आणि व्यवहाराची माणसाने गल्लत करूच नये. मोहिते सरांची त्या शाळेबरोबर अटॅचमेंट आहे हे माहिती आहे मला. मग एवढी भावनिक गुंतवणूक असताना त्यांनी त्या शाळेवर कर्ज काढायची परवानगी दिली, हेच चुकलं त्यांचं. हाच मूर्खपणा झाला. मानसी, घ्या, आजपासून या घराची जबाबदारी तुमची. गुरुजी, सगळं सामान नीट घेतलं ना? काही राहिलं तर नाही ना? राहिला तरी काय प्रॉब्लेम आहे?
आपण पाठवून देऊ गुरुजींकडे. आपण फक्त घर घेतलंय, सामान नाही. नाही, तसं सगळं सामान आम्ही पाठवलंय आधीच. आता हे थोडं राहिलंय ते आत्ता घेऊन जाऊ. पण एक सांगायचं होतं तुम्हाला. काय? म्हणजे हे घर ना आम्ही खूप प्रेमाने सांभाळलंय. ते पाडू नका. म्हणजे हव्या त्या सुधारणा घ्या तुम्ही करून, म्हणजे घ्यालच, पण पाडू बिडू नका. हो, तेवढं करा प्लीज. माहिती आहे मला तुम्ही घराबद्दल किती सेंटिमेंटल आहात ते. नाही पाडणार मी घरे. तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, येतो आम्ही. घराची काळजी घ्या.